कसल्याही परिस्थितीत पोलीस व्हायचंय. सरकारी नोकरी मला यावर्षी भेटली बाई. माझ्या आई बापाची लई इच्छा आहे मी पोलीस व्हावं. म्हणजे नातेवाईकांमध्ये पण मला जरा इज्जत भेटल, चार पैसे येतात आणि जरा खाकी ड्रेस घालेल. पण राव एकच महत्वाची गोष्ट आहे की मला मेहनत करावं लागेल. पण ते माझ्याकडून काय जमाना, पण मला पोलीस तर व्हायचंय. पण कसं व्हायचं? हा लय जणांचा प्रश्न आहे. पोलीस तर प्रत्येकाला व्हायचंय, पण कष्ट नकोय. कष्ट करणारे पोरं कमी आहे. ते पोलीस आहे पुढल्या वर्षी, कारण की ते या वर्षी पोलीस भरती करतात. पण आपल्याकडून चुका काय होतात, काय काय पोरांना 5-5 वर्ष लागतात पोलीस व्हायला. 7-7, 8-8 वर्ष कायची केस पिकतात. मी त्यांना नावं ठेवत नाही. पण मित्रांनो, आपल्या चुका काय झाल्या हे महत्वाचं आहे. आपण मग आता तुम्ही एवढी 18,000 जागा होत्या तेव्हा तुम्ही भरती नाही झाला, पण आपल्यामध्ये चुका काय झाल्या, आपण आपला ऍटिट्यूड दाखवला जिथं तिथं. माझ्याकडे पण भरपूर उदाहरण मी स्वतः डोळ्याने बघितलं. चांगली क्वालिटी त्यांच्यामध्ये, पण कोणत्या तरी फालतू कारणामुळे वायाला गेली. स्वतःचा ऍटिट्यूड ठेवणार लय पुढा, मास्तरच्या पुढे इगो. अरे हे असलं करून बसले आधीच आम्ही, माया पुढे इगो, त्यांचा ऍटिट्यूड. आग लावा त्या ऍटिट्यूडला, काय करायचंय. पण ज्या चुका झाल्या आपल्याला त्या ह्या वर्षी करायचं नाही. त्यामुळे हा खास व्हिडिओ आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो काय करायचं आपल्याला, मागच्या वेळी ज्या चुका झाल्यात त्या आपल्याला एका पेजवर लिहून ठेवायच्यात. कोणत्या चुका झाल्या, काय झाल्या, त्यांचं सिक्वेन्स लावा. आणि बाबा ह्या वर्षी त्या चुका नाही झाल्या पाहिजे. बाबा मागच्या वेळेस मी जरा ग्राउंडमध्ये कमी होतो, तर ग्राउंडमध्ये मी का कमी होतो, मी रोज येत नव्हतो. समजा कधीतरी यायचो, लई हेवी वर्कआउट करायचो. मग कधीतरी येऊन हेवी वर्कआउट केला की माझा पाय दुखायचा, हात दुखायचं. समजा मग मी रोज वर्कआउट करत होतो, पण मला व्यवस्थित डाएट नव्हता. बरोबर, वर्कआउट करत होता, डाएट नव्हता, तर बॉडीची झीज होत चालली होती. झीज होत चालली तर मग ते भरून काढले पाहिजे. डाएट म्हणजे काय लाख रुपये महिन्याला खर्च नाही, लय 1000-1500 रुपये खर्च. तो तुम्ही महिन्याला कुठेही खर्च करीता. किती गरीब विद्यार्थी असला तर 1000-1500 रुपये वायपाट खर्च कुठेही करतो, ते सगळ्यांना माहिती आहे. मी काय असं कोणाला नावं ठेवत नाही, पण ही खरी खरी उदाहरणे आहे. तर मित्रांनो, 1000-1500 रुपये खर्च, रोजचे 20-30 रुपये खर्च करा, काय अवघड आहे. समजा रोजची 3 ते 4 अंडी, 2 फ्रूट बस आणि कडधान्य, याच्या व्यतिरिक्त दुसरा काही डाईट नाहीये. समजलं का? 3 अंडी खाल्ली, समजा 6 रुपयाला एखादा, साहित्य 18, 2 फ्रूट 10 रुपयाचे, 18 28. आणि काही बाकी कडधान्य तर घरापाशी ऊत आलेला असं, सकाळचं मूठभर टाकायचं पाण्यामध्ये, वाटायचं, सकाळ सकाळ चावायचं मोकार कटलंच तर काय. याच्या व्यतिरिक्त दुसरा काय डाईट नाहीये. आणि बाकी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं काय लफडी लुफडी असते ते मित्रांनो ती जरा कमी करायची. कमी म्हणजे मन केली तर काय हरकत नाही. त्यामध्ये मी मागच्या वेळेस एक तर प्रेमाचा व्हिडिओ बनवला होता ना, कार्यकर्ता म्हणला माझी 3-3 आयटम होता, मला 3-3 गर्लफ्रेंड होता म्हणला, तरी सुद्धा मी भरती झालो. अरे ते आम्हाला थोडीच माहिती आहे बाळांनो, इथं बाबा काहीच नसणारी भरती होत नाही. नुसते फोनवर लाळगाळू पार मारवतात तरी भरती होत नाही. आणि तुझ्या 3-3 असल्या म्हणून काय आलं. म्हणजे त्या व्हिडिओला 2-3 असे वेगळे मेसेज आले की आमचं पहिल्यापासून होतं तरी मी पोलीस झाले, तो पोलीस झाला, मी त्याला खूप सपोर्ट करत होते, तो मला खूप सपोर्ट करत होता, हे झालं, कांदा झाला, लसूण झालं. तर मित्रांनो ह्या क्वचित उदाहरणं असतात. नाही तर काय काही टाइमपास करतात बाबा, त्या ऑप्शनला ठेवतात. आणि यांना वाटतं तो माझ्यावर प्रेम करतो, तिला वाटतं तो माझ्यावर प्रेम करतो. तसलं काय नसतं. प्रत्येक जण इससे बेटर, प्रत्येक जण प्रत्येक चांगल्याच्या शोधात आहे. एखाद्याला चांगला भेटला की तो चांगल्याच्या मागं हे देतात सोडून, चल तिकडे, असं असतंय ते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर कारण असू शकणार तुमची लाईफमध्ये. आपल्या काय काय चुका झाल्या. मागच्या वर्षी मी जॉब पण केला, पोलीस भरती केली. मागच्या वर्षी मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, पोलीस भरती केली. मी आमक्याला ऍडमिशन केलं तर पोलीस भरती केली. तर एका तीरमध्ये 2-2 निशाणे लागणार नाही मित्रांनो. समजा तिकडे पोपट आहे, पोपटाचा डोळा धरला, मस्त नियम फिम धरलाय, पण तुम्हाला इकडून कोणतरी काहीतरी हात झाला की तुम्हाला बेसावत केलं, तुमचा नियम लागणार नाहीये, नियम चुकणार. तुमच्या काही एकच तीर असणार. मग ह्या वर्षी पण आपल्या काही एकच तीर आहे आणि एकच निशाणा. कुणाक नाही हे करायचं, फोकस कॉन्सन्ट्रेट एकाच फक्त त्या पक्षाच्या डोळ्यावरती, म्हणजे पोलीस भरती. पोलीस भरतीला जागा किती असते, एक जागा आपली, विषय संपला. त्यामुळे आपल्याला हे करणारे डिस्टर्ब करणार भरपूर असणार, पण आपला नियम चुकवायचा नाहीये. जो नियम चुकवणार तो बर्बाद होणार. पण नियम लागण्यासाठी नियमाची तयारी पण करायला लागणार आहे आपल्याला. निस्ता बांधू चला निशाणा लागत नसतो, त्यासाठी आपल्याला तयारी पण करायला लागणार आहे. समजलं का? नाही तर लाखो जण प्रत्येक वेळी मैदान उतरतात, पण जागा किती असतात. मागच्या 18,000 जागा होत्या. माझं प्रत्येक वेळी सांगणं प्रत्येकाला की जेवढ्या 18,000 जागा आहे, 18,000 जागा भरून घेणार आहे, तुमच्यासाठी एक्स्ट्रा जागा काढणार नाहीये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढी आपली प्रॅक्टिस आहे,
मार्क आपल्याला तेवढेच पडणार आहे, दुसरा काही चमत्कार होणार नाही की बाबा मी 1600 मीटर पण पळवत नाही मला, पण तिथं हा बादशाह आउट ऑफ मानला 1600 मीटर, तो कुठेतरी 2-3 राऊंड पळून कुठेतरी चारी फेरीत पडलेला असतो, नाही तर कुठेतरी अँब्युलन्स मध्ये धक्क्या खात असतो. ही महत्वाची गोष्ट. 1600 मीटर पळायला मित्रांनो 6-7 महिन्याची बेकार प्रॅक्टिस लागते. ऊन ताराची पोन परात्यात त्याची. तुम्ही पोलीस भरती करणं पोरांचे तोंड बघितले का तुम्ही? येड्या किती आशेने पळत असतात. मी आता रोज पोरांची प्रॅक्टिस करतो, येतो. कोण करणार आहे कोण न करणार आहे हे मला चांगलं कळून चुकतं, पण करणाऱ्या पोरांच्या मनामध्ये काय विचार चाललेला असतो, ह्या वर्षी मला व्हायचंय, ह्या वर्षी मला व्हायचंय, ह्या वर्षी मला व्हायचंय. बाकीच्या पोरांमध्ये मी कधी थांबते, मला लय दम लागला, मला हे झालं ते झालं. अरे काय मी याला तुझी ताट पुढल्या वर्षी कुत्र वाळखायचंय, कुत्र भुकायचं आणि ते याव. त्यामुळे प्रॅक्टिस करणारा प्रॅक्टिस न करणारा यांच्यामधला फरक लगेच कळून येत असतो मित्रांनो. आज निश्चय करा, पेज घ्या, मागचीच आपल्या कोणत्या चुका झाल्या पटकन पटापट लिहून काढायच्या, त्याच्या पुढे लिहायचं, आजचा तारीख टाका, आजपासून मी या चुका करणार नाही. आज मला फक्त अभ्यास ग्राउंड, अभ्यास ग्राउंड ह्या दोनच गोष्टी. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय का नांगराला झोपलेला नाही कुठं, त्याच्यामुळे ह्या गोष्टी करायच्यात. मागच्या वर्षी ज्या गोष्टी झाल्या त्या सोडून द्यायच्यात. जे झालं ते माझ्या ओघामध्ये झालं, तो विषय संपला. पण आता जे 6 महिने आपल्यासाठी महत्वाचे, ज्याला पोलीस व्हायचं तो 100% करणार या गोष्टी. ज्याला नाही व्हायचं ते म्हणून नाही थोड्याशा गोष्टी केल्याने काय होणार नाही बरं का. मी थोडस बार चालून जातो पोलीस भरतीमध्ये, पण बघा तू आयुष्याला घोडा लागल्यावर तुला सगळं चालून जाणार आहे. त्यामुळे ज्याला व्हायचंय घरी पोर आहे मित्रांनो, तुमच्या घरी काय 3 आकडे 7 बार नाही की तू पोलीस भरती नाही जातो आई बापाचा तुम्ही बिझनेस सांभाळणार आहे. बिझनेस नाही मित्रांनो, कुठतरी हाताखाली गोडाऊनमध्ये काम करावं लागन, 3 पोळ्याचा डबा घ्यायला लागन, खाली कांदा आणि मीठ, वरती भाकरी भाजी कसली काय माहिती नाही तर काय रातच्या भाकरी भरून आणायला लागते. एवढी घाण परिस्थिती तुमच्यावरती. आता नाही केल्यावरती. आता जर तुम्ही 6 महिने घातले तर पुढचे 59-60 वर्ष तुमचे एकदम निवांत जाणार मित्रांनो. एवढे तुम्ही 6 महिने करू शकत नाही, आयुष्यात तुम्ही काहीच करू शकत नाही. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा इतिहास, 1857चा उठाव, पोलीस प्रशासन, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, कम्प्युटर, एवढेच विषय. हे काय एवढे आकृत विषय नाही की याच्यामध्ये आपल्याला मार्क न पडायला. किती ग्राउंडला 6 महिन्यामध्ये कंटिन्यू प्रॅक्टिस करून 43-45 मार्क पाडायचे. जागा 18,000 प्लस निघणार त्यावेळेस, पण 45 मार्क पाडायचे. आणि लेखीला 85 मार्क घ्यायचे. ते झाले टोटल 85. लेखीला 85, 90 आणि 130 टोटल. कोणत्याही जिल्ह्यामध्ये पोलीस होऊन जासाल. जागा पण भरपूर आहे. तुम्ही मागचे तुम्ही हे काढा, मेरिट काढा जिल्ह्यांचे, तुम्ही जिथं जिथं फॉर्म भरणार 130 टोटल तुम्ही होत असाल तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये पोलीस होसाल. पण काय ठिकाणी जागा कमी असेल तर मेरिट पण जास्त लागतं ओपनचं. तर मित्रांनो 45 ग्राउंड 6 महिन्यामध्ये कसं पण होणार. आणि जर ग्राउंड करत असेल तर आपली जिथे अकॅडमी आहे, कोणाला बाबा कोण गरीब विद्यार्थी असेल सर मी एवढी काय फी भरू शकत नाही, गरीब विद्यार्थी आहे सर पण माझ्या क्वालिटी चांगली आहे, क्वालिटी असेल तुम्ही अभ्यास असेल बाबा तुमच्या इथं ग्राउंड नसेल कुठं क्लास नसेल तर अकॅडमीला येऊ शकता. मी तुम्हाला 100% सहकार्य करू शकतो. मी तुमच्या फीमध्ये पण सवलत देऊ शकतो, फक्त तुमच्यात क्वालिटी पाहिजे. माझा नंबर घेऊ शकता तुम्ही 77-097-04-535. मित्रांनो मी तुम्हाला 100% सहकार्य करणार. तुमच्यात क्वालिटी असेल, तुम्हाला फक्त योग्य गाड्यांची गरज असेल तर तुम्ही आपलं घेऊ शकता. नाही तर काय हरकत नाही, ज्याला भाई याचे ते येईल. बाकीचे तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. मित्रांनो पोलीस हो मला काही असं हे नाही, पण ज्याला बाबा खरंच गरज आहे त्याला कोण सपोर्टला नाही तर महेश हवाय कायम सपोर्टला असणार मित्रांनो. त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. याचा अभ्यास करा. ग्राउंड रोज सकाळ करा, परत भरती आल्याच्या नंतर 2 टाइम सुरू करा. आता काय 2 टाइम घासू नका. आणि डाईट चांगला करा. ह्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो काहीच करू नका. पोलीस भरती तुम्ही असं होऊन जासाल, एवढी अवघड नाहीये. आपले मित्रमंडळी पोलीस होऊन गेले. मागच्या वर्षी 17,000 जागा 18,000 जागा भरल्या, म्हणजे खूप जागा भरल्या. एवढे 50 वर्षामध्ये कधीच भरती निघाली नाही. त्यामुळे आता पण तेवढ्याच जागा भरून घेणार आहे. त्यामुळे मागच्या वेळेस ज्यांना काही येत नव्हतं एवढे ते पण पोलीस होऊन गेले. मी काय त्यांना नाव ठेवत नाही, त्यांचं पण कष्ट होतं. पण ज्यांना तळागाळातले पोलीस होऊन गेले, आता काय कोण उरलं नाही. आता तुम्हीच उरलाय प्रॅक्टिसमध्ये. तुमची पण अजून एवढी प्रॅक्टिस नाही. चांगली प्रॅक्टिस करा ना आताच्या ह्याच्यामध्ये होऊन जा. दुसरं काय अवघड वेगळं नाही याच्यामध्ये. जय महाराष्ट्र.